हरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। लिंग महापुराण भगवान की ग्रामदैवत भगवान की श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज की सद्गुरु शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु गंगाधर महास्वामी जी महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की श्री संत सदाशिवप्पा महाराज की सब साधु संत महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर महादेव। भारत माता की वंदे मातरम। मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की सरस्वती माता की
अपने अपने माता पिता के नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय। जय भोले। सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम्। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। परल्यं वैजनाथं च दाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय। वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं
त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्राट्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम 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 नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय 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 जय भोले बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो 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 ओम नमः शिवाय झूठ जटा में गंगा धारी झूठ जटा में गंगा धारी त्रिशूल धारी डमरू बजावे त्रिशूल धारी डमरू बजावे झूठ जटा में गंगा धारी जटा में गंगा धारी त्रिशूल धारी डमरू बजावे त्रिशूल धारी डमरू बजावे डम 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 डमरू बजावे डम 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 डमरू बजावे गूंज उठाओ ओम नमः शिवाय 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 बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो भोलेनाथ बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय भोले बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय
नमः पार्वती पतये शिव हर हर। लिंग महापुराण भगवान की जय। हर हर महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून लोहारा नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेवासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु गंगाधर महास्वामीजी गुरुमाऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली श्री संत सदाशिव अप्पा महाराज यासह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराज यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र लोहारा या परमपुण्य भूमीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांच्या या दिव्य सानिध्यामध्ये या लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। चालत असलेला सर्व धर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण लिंग महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा महात्मा बसवेश्वर मंदिर लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव वर्ष 10वे दिवस 5वा पवित्र श्रावण महिन्यामध्ये सर्व शिवभक्तांना या महापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देत असलेले या सप्ताह समितीचे सर्व गेल्या 9 वर्षापासून या शिव संप्रदायाची जोपासना करणारे अक्का महादेवी महिला भजनी मंडळाच्या सर्व माता भगिनी या माता भगिनींना या सप्ताहामध्ये उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करत असलेले शिवभक्त परायण नागप्पा माधवराव वकील या सप्ताहामध्ये मोलाचं योगदान देऊन पुढाकार घेऊन या सप्ताहाला विशेषतः
अगदी सुंदर अशा प्रकारचं स्वरूप देणारे या सप्ताह समितीचे सर्व सप्ताह समिती संयोजन समिती शिवभक्त परायण शिवशंकर अण्णा चन्नबसप्पा जट्टे, शिवभक्त परायण दत्तात्रय बाबूराव बिराजदार, शिवभक्त परायण हरिभाऊ लोखंडे, शिवभक्त परायण दत्तात्रय फावडे सर, शिवभक्त परायण अमितजी बोराळे सर यासह परिचित अपरिचित सर्व सप्ताह समिती संयोजन समिती। या सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी देऊन पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असलेले सर्व देणगी दान देणारे सद्भक्त आजच्या 5व्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची सेवा देऊन लिंग महापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा सन्मान केलेले शिवभक्त परायण शरणप्पा मडुळप्पा जट्टे परिवार यांच्या वतीनं आजच्या या लिंग महापुराण कथेचं ग्रंथाचं पूजन करणारे व महाराजांचा सन्मान करणारे शिवभक्त परायण उमाशंकर अप्पा जट्टे परिवार, त्याचबरोबर आजच्या 5व्या दिवसीय पर्व काळामध्ये कीर्तनाचं सौजन्य देणारे शिवभक्त परायण विनायक ट्रेडर्स कोकणे बंधू परिवार, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान बनवणाऱ्या माता माऊल्या, अन्नदान वाढणारे सद्भक्त, पातरवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, नाम यज्ञ सोहळ्यामध्ये विण्याची सेवा देणारे सद्भक्त, आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त, या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त, या पवित्र लिंग महापुराण कथेसाठी डेकोरेशनची सेवा देणारे शिवभक्त परायण तम्मा स्वामी, वैजनाथ माणिक शेट्टे, अप्पू स्वामी, राजू बसैया स्वामी महाराज, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये माहेश्वर म्हणून लाभलेले शिवभक्त परायण बिट्टू स्वामी महाराज, संगन्ना स्वामी महाराज, रामेश्वर स्वामी महाराज, बबन स्वामी महाराज, राजू स्वामी महाराज, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये या लिंग महापुराण कथेसाठी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम ऑपरेटिंग लाभत आहे असे चपळे साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण सूरज दादा, राजेश दादा चपळे, या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये पाणी सौजन्य देणारे शिवभक्त परायण गुरुनाथ बंगले, शिवम ॲक्वा लोहारा, पत्रिकेचं सौजन्य देणारे शिवभक्त परायण ओम कोरे, सार्थक पुस्तकालय लोहारा, त्याचबरोबर या लिंग महापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य सिंथ वादक शिवभक्त परायण दत्तात्रय कोल्ह्याप्पा आपसिंगेकर, शिवभक्त परायण बालाजी भुरे पाटील महाराज नांदेडकर, तबला वादक आत्मीय बंधू तबला सम्राट शिवभक्त परायण आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर, चालत असलेली कथा कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करत असलेले शिवभक्त परायण अमरदादा भुजबळ, सोहमदादा भुजबळ, त्याचबरोबर आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून
या लिंग महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल 4थ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये आपण पापी दुराचारी असणाऱ्या सौमिनी नावाच्या ब्राह्मण कन्येचा भक्तीच्या बळावर गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी भगवान शिवाची आराधना करून भगवान शिवाची भेट घेऊन या सौमिनी नावाच्या मुलीच्या जीवनातलं सर्व पाप जळालं आणि ही सौमिनी भगवान शिवाच्या चरणाची सेवा करत कैलासामध्ये वास्तव्य करू लागली। या कथा आपण काल 4थ्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत। आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेमध्ये आपण या जगाच्या पाठीवर दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करत असताना श्रेष्ठत्व या जगामध्ये कशाला श्रेष्ठत्व आहे? भगवान शिवानी पैशाला श्रेष्ठत्व दिलं, सोन्याला श्रेष्ठत्व दिलं, परमार्थाला श्रेष्ठत्व दिलं की ज्ञानाला श्रेष्ठत्व दिलं? हेच आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून आपल्याला श्रवण करायचं आहे। कलियुगातल्या मानवी जीवाला जर प्रश्न केला, या कलियुगामध्ये जगाच्या पाठीवर श्रेष्ठ काय आहे, या जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमच्या पुढे 2 गोष्टी ठेवल्या, एकीकडे पैसा एकीकडे ज्ञान, तर तुमचं उत्तर काय असणार आहे? या जगाच्या पाठीवर काय श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे की धन श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे ना। तुम्ही मंदिरात बसला आहात म्हणून म्हणताय ज्ञान श्रेष्ठ आहे। हाच प्रश्न जर मी तुम्हाला मंदिराच्या बाहेर असताना चालत फिरत असताना सहज बोलता बोलता विचारला असता तर तुमचं उत्तर आलं असतं, महाराज काय हो, पैशाशिवाय काडी सुद्धा हलत नाही, या जगाच्या पाठीवर धन श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ आहे। इथं आलं कीच देव आठवतो, इथून एकदा बाहेर निघालं की आपल्या आपल्या प्रपंचामध्ये आपण गुरफटून जातो। जगाच्या पाठीवर ज्ञान श्रेष्ठ की धन श्रेष्ठ, याचं उत्तर भगवान शिवानी या कथेच्या माध्यमातून दिलेलं आहे। ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा सांगितलेला आहे आणि या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपल्याला ऐकून घेणं गरजेचं आहे। ऐकिले ते धरा ध्याने, वाचे वदा शूळ पाणी। कोणाचं तरी कुणी ऐकून घेणं गरजेचं आहे। आपलंच खरं म्हणणारा या जगामध्ये टिकत नाही आणि त्याला समाधानाची सुखाची प्राप्ती होत नाही। आपल्याला जे ज्ञान नाही ते आपण ऐकून घेणं गरजेचं आहे। दैनंदिन जीवनामध्ये ऐकण्यासाठी मिळालेला हा नरदेह आहे। तुम्ही लहानपणी जन्माला आलात, ज्या वेळेस तुमच्या जन्माचा पहिला दिवस होता, त्या दिवशी तुम्हाला काय कळत होतं का? कोणी बोललेलं, कोणी काय म्हणते आपल्याला, कोणी पिल्लू म्हणते, बाळा म्हणते, काय कळत होतं का? जेव्हा तुम्ही लहानाचं मोठं होत असताना ऐकू लागलो, आईचं ऐकू लागलो, बाबाचं ऐकू लागलो, बाळा पिल्लू आहे की नाही असं म्हणता म्हणता ते लेकरू सगळं ऐकू लागलं। त्याचं नाव दत्तात्रय आहे, त्याचं नाव आत्मलिंग आहे। हे आई बाबांनी बोलत 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 सांगितल्यामुळं त्या नरदेहाला, या देहाला कळू लागलं की मी आत्मलिंग आहे। केव्हा कळालं? ज्यावेळेस ऐकलं त्यानं, त्यावेळेस त्याला कळालं मी आत्मलिंग आहे। ऐकलंच नसतं तर याला कळालं असतं का माझं नाव आत्मलिंग आहे, माझं नाव दत्तात्रय आहे, माझं नाव सूरज आहे? कळालं असतं? अजिबात नाही।
म्हणून दैनंदिन जीवनामध्ये कळण्यासाठी परमार्थ आहे. हे लेकुराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटी अनुताप म्हणलेला आहे. परमार्थ जेवढा तुम्हाला सोपा वाटतो ना तेवढा सोपा नाही. परमार्थासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं, गावं लागतं, वाजवावं लागतं, सांगावं लागतं. तेव्हा कुठं शेवटच्या क्षणाला देव ऐकतो, लगेच ऐकत नाही. रातपाट जागावं लागतं. परमार्थ एवढा सोपा नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाला किती यातना आहेत त्याच माणसाला माहिती आहे. ज्या यातना संतांनी सहन केल्या त्याच यातना वारकरी शिवभक्त सहन करत आहेत. परमार्थ करत असताना अनेक जणांच्या किडन्या फेल झाल्या, अनेक जणांच्या लिव्हरवर सूज आल्या, अनेक जणांचे अनेकशे पोटाचे विकार होऊन ऑपरेशन करण्यात आलं. त्याचं कारण आहे परमार्थ करत असताना वेळेवर जेवण होत नाही, वेळेवर झोप होत नाही. हे गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार जे आहेत ना हे आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. आमच्याच समोर गाता गाता या गळ्यातला कंठा त्या ठिकाणी निसटला, ऑपरेशन करावं लागलं. उपवाशी राहता राहता किडन्या फेल झाल्या, लिव्हरचे ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात आले. एवढ्या यातना या परमार्थामध्ये आहेत. बऱ्याच जणांना वाटतं बरं आहे सागर महाराजांचं, 7 दिवस 3-3 तास कथा करायची आणि नारळण दक्षिणा घेऊन निघून जायचं. प्रत्येकाला इतरांचं बरं वाटतं, पण जो ज्या पदावर आहे त्यामध्ये किती यातना आहेत ते त्यांनाच माहिती असतं, आहे की नाही? जसं आम्हाला आमच्या यातना माहिती आहे, गायक वादकांना गायक वादकांच्या यातना माहिती आहेत, सिस्टमवाल्या दादांना त्यांच्या यातना त्यांना माहिती आहे. सिस्टमवाल्यांना भरपूर ताण असतो. सिस्टम चालवणं सुद्धा इतकं सोपं नाही, आहे की नाही? गायक म्हणतात विको वाजवा, ट्रेबल वाढवा, आवाज वाढवा, कमी जास्त झालं की सिट्टी मारणार, त्या सिट्टीचा त्रास सगळ्यांना होणार. ते चालवणाऱ्यालाच माहित असतं काय त्याच्या पाठीमागे यातना आहेत ते. तसंच परमार्थामध्ये वाटचाल करत असताना सुद्धा परमार्थ जितका दिसायला सोपा आहे तितका असायला सोपा नाही बरं का. या परमार्थामध्ये येत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता येणारा शिवभक्तच भगवान शिवाच्या चरणाचा अधिकारी होतो म्हणतात. संसार आणि परमार्थ एकीकडे हा परमार्थ करण्यासाठी संत म्हणतात सोडिता प्रपंच घडेना परमार्थ. बघा बर का, लक्षपूर्वक ऐका. परमार्थाचं लक्षण सांगत असताना संत म्हणत आहेत सोडिता प्रपंच घडेना परमार्थ. एकीकडे संत म्हणतात प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ घडत नाही, आणि हेच संत एका अभंगात म्हणतात जन्म आली या तू करीबा स्वहित द्वारा पुत्र वित्त नये कामा. लक्षपूर्वक ऐका. दारा पुत्र वित्त नये कामा. दारा म्हणजे काय? झोपी चाललेली माय. हा असं असं झोपी जाचाल आणि दनमन खाली पडचाल. पंचायत माझ्या नशिबाला. खूप अवघड आहे आमचं सुद्धा. आता गावचं नाही ना नाव सांगणार, कोल्हाप्पाला माहिती आहे. गेल्याच सीझन मध्ये आपलं नांदेड जिल्ह्यामध्ये छोटस गाय होतं, आठवलं म्हणून सांगतोय. असंच खुर्चीवर बसली माता माऊली, 1 तास झाली कथा आणि झोपेमध्ये एवढा डोळा छान लागला, दंडिशी खाली पडली. चांगलं डोकं फुटलं. लगेच कार्यकर्ते थोडे हुशार होते, लगेच बाजूला घेतलं, हॉस्पिटलला नेऊन ट्रीटमेंट करून घराकडे पोचवलं. तो दिवस 3रा होता. 4थ्या दिवशी त्या माता माऊलीचा मुलगा मला भेटायला मुक्कामाच्या ठिकाणी आला. जिथं मुक्काम होता की नाही तिथं आला आणि कोल्हाप्पाला भेटून म्हणाला तुमचे महाराज कुठं आहेत? कथाकार महाराज. कोल्हाप्पाने सांगितलं काय त्यांची रूम तिकडं आहे, ते त्या रूम मध्ये असतात. तो मुलगा माझ्याकडे आला, दरवाजा उघडला, रागात होता, लालबुंद चेहरा होता. महाराज या गावामध्ये कथा सांगणारे महाराज तुम्हीच का? हो हो आम्हीच. काल सुद्धा तुम्हीच कथा सांगितलेली आहे का? हो हो आम्हीच सांगितलेली आहे. मला वाटलं आपली कथा या भक्ताला पटलेली आहे म्हणून काहीतरी आदर सत्कार दक्षिणा वगैरे द्यायला आलाय, घरला चहा पाण्याला बोलवायला आलाय. आता महाराजांना अपेक्षा दुसरी काय असते? स्तुती व्हायली म्हणजे काहीतरी
काहीतरी लाभ होणार आहे असं वाटलं तर त्या मुलानं प्रश्न विचारत विचारत पुढचा प्रश्न केला. महाराज, माझा एक प्रश्न आहे म्हणाला. विचारू का? हो विचारा, मी सांगण्यासाठीच बसलेलो आहे. महाराज, रस्त्यावरचं जर कुत्रं मेलं गाडीला धडक लागून तर 3000 रुपये घ्यायलेत म्हणले नगरपंचायत वाले. बिनपट्ट्याचं कुत्र जर धडकलं तर नगरपंचायत वाले 3000 रुपये दंड घ्यायलेत म्हणले. आता परंपरा बदलली आहे म्हणले. गळ्यात जर पट्टा असेल, पाळीव कुत्र असेल, आहे की नाही, आता माणसं पाळायचं कमी झालं, सिटीमध्ये कुत्रे पाळले जातात, आहे की नाही. गळ्यामध्ये पट्टा असतो, मग त्याला गाडीवर बसवलं जातं, फोर व्हीलर मध्ये फिरवलं जातं, महिन्याला 10-15 हजार खर्च करून त्याचा बिस्किटाचा, त्याच्या खाण्यापाण्याचा विचार केला जातो. महाराज, गळ्यामध्ये जर पट्टा असेल, मालकाचं कुत्र असेल आणि ते जर गाडीला धडकलं तर 15,000 रुपये घ्यायलेत म्हणले. मग मी म्हणले हे कुत्र्याचा विषय माझ्या पुढे का बोलतोय? महाराज, बिनपट्ट्याचं कुत्र धडकलं की 3000 आहेत, पट्ट्याचं कुत्र धडकलं की 15,000 आहेत. तुमच्या शौकतेमध्ये आमची आई खुर्चीवरून पडून तिचं डोकं फुटलंय, तुम्ही किती देणार तेवढे सांगा म्हणले. आता तुम्ही किती देणार सांगा. मी घाबरलो ना. आता मी म्हणलं आता याच्यामध्ये माझी काय चूक? तुमची आई कथेला आली, डुकली त्यांना लागली, त्यांना झटका लागला आणि त्यांनी पडले. ठीक आहे बाबा, तुम्ही जे काही आकडा सांगाल ते मी द्यायला तयार आहे. तुमच्यामुळे एवढं रामायण सांगावं लागलं. आलं का लक्षात? पण असं काय करू नका, डोळा लावू नका. झोपायचंच असेल तर खाली बसून नंबर 1 पाय पसरून निवांत धक्का देऊन झोपा. का झोपलो म्हणणारा मी महाराज नाही, पण विनाकारण असे झटके मला देऊ नका. आधीच भीती बसलेली आहे त्या गावामध्ये, आहे की नाही. मी काय प्रश्न विचारत होतो? कथा कुठपर्यंत आली होती? असं कथेमध्ये राहिले की नाही, ऐकिले ते धरा ध्यानी, वाचे वदा शूळ पाणी. ज्ञानाच्या पुढे जाऊन आपण दारा पुत्र वित्त नये कामा इथं होतो. लक्षपूर्वक लक्ष राहू द्या बरं का. मी कुठेही जाऊ द्या, चेन्नई एक्सप्रेसला जाऊ द्या, बरोबर लोहाऱ्यात येतो मी, आहे की नाही. तेवढी कृपा भगवान शिवानं आपल्यावर करून दिलेली आहे. जन्म आली या तू करीबा स्वहित, दारा पुत्र वित्त नये कामा. दारा म्हणजे काय हा प्रश्न विचारला होता झोपी जाणाऱ्या माईला. सांगा, आम्हाला एकच दार माहिती आहे, आमच्या घराचं दार, आहे की नाही. दारा म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये हाच विचार आला, आपल्या घराला जे दार असतं त्याला दार म्हटलं जातं. पण हे चुकीचं आहे. दारा म्हणजे काय? अन्नाला. इकडं दारा म्हणजे काय? वा, आमच्या आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दारा म्हणजे शास्त्र अर्थ रूपानं बायको म्हणजेच दारा, पत्नी म्हणजेच दारा. वित्त म्हणजे काय? पैसा. आणि पुत्र म्हणजे मुलगा. संत म्हणत आहेत, जन्मा आली या तू करीबा सोहित. जन्माला आल्यानंतर बाबा तू तुझ्या जीवनामध्ये तुझं सोहित करून घे. पुढं कारण सांगितलं, बायको, मुलगा, पैसा हा काहीच कामाचा नाही म्हणाली. आणि एकीकडे तेच संत म्हणत आहेत, सोडिता प्रपंच घडेना परमार्थ, 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 सोडिता प्रपंच घडेना परमार्थ,
विचारुनी अर्थ आहे मना सोडिता प्रपंच घडेना परमार्थ सोडिता प्रपंच घडेना परमार्थ सोडिता प्रपंच घडेना परमार्थ विचारुनी नमः पार्वती पतये शिव हर हर लिंग महापुराण भगवान की सोडिता प्रपंच घडेना परमार्थ विचारुनी अर्थ पाहे मने सारे ग प ध प ध प ग ग रे ध सा सोडिता प्रपंच घडेना परमार्थ एकीकडे संत म्हणत आहेत प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ घडत नाही आणि एकीकडे तेच संत म्हणत आहेत बायको मुलगा पैसा काहीच कामाचं नाही म्हणत आहे। आता नेमका मी ऐकायचं कोण्या संताचं? कामाचं नाही म्हणत आहेत त्या संतांचं ऐकायचं का प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही म्हणणाऱ्या संतांचं ऐकायचं? दुविधा अवस्था आहे की नाही? संत तर एकच आहेत पण दोन शब्दांना आपल्याला विश्लेषण करत आहेत, दोन्ही बाजूने आपल्याला विश्लेषण करत आहेत। पहा, संतांची भाषा आपल्या जीवनामध्ये कळणं फार गरजेचं आहे। संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये फार असं तथ्यरूपी ज्ञान दडलेलं आहे। संतांनी म्हटलं बरोबर आहे, बायको मुलगा पैसा काहीच कामाचा नाही, पण कोणती पत्नी सांगितली, कोणता पैसा सांगितला आणि कोणतं मुलगा सांगितला जो इथं कामाचा नाही, ते समजून घेणं गरजेचं आहे। जी पत्नी स्वतःही गळ्यामध्ये इष्टलिंग धारणा करत नाही, आपल्या पतीलाही इष्टलिंग धारणा करू देत नाही, घरामध्ये परमार्थाचं वातावरण येऊ देत नाही, ती पत्नी इथं कामाची नाही म्हणतात। कोणता पैसा इथं कामाचा नाही, जो पैसा शापित रूपाने कमवलेला आहे, त्रास देऊन कमवलेला आहे, वाईट मार्गाने कमवलेला आहे, तो पैसा इथं कामाचा नाही म्हणतात। कोणता मुलगा इथं कामाचा नाही, जो मुलगा धर्मामध्ये जन्म घेऊन धर्माचं पालन करत नाही, मदिरा प्राशन करतो, वाम मार्गाने वाईट मित्रांच्या संगतीमध्ये जाऊन वाटचाल करतो, धर्म सोडून अधर्माने वागतो, आई वडिलांची सेवा करत नाही, धर्मसेवा समाजसेवा ज्ञानसेवा कुठलीच सेवा करत नाही, तो मुलगा इथं कामाचा नाही। हे समजून घेणं गरजेचं आहे। जी पत्नी स्वतःही परमार्थ करते, आपल्या पतीसह लेकरा बाळांना परमार्थ शिकवते, ती पत्नी संत रूपी ज्ञानाला मान्य आहे। जो पैसा
शुद्ध मार्गाने कमवलेला आहे तो पैसा संत ज्ञानाला मान्य आहे. जो मुलगा धर्मामध्ये जन्माला येऊन आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करून जो परमार्थामध्ये राहतो, परमार्थामध्ये मिळेल ती सेवा करतो, तो मुलगा इथं मान्य आहे. सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. प्रपंच करावा नेटका कुठेही नसावा फाटका. प्रपंचाचा पाया पहिल्यांदा पक्का करा. प्रपंचामध्ये ज्या वेळेस तुम्ही परमार्थ घ्याल त्याच वेळेस तुम्हाला खऱ्या परम आनंदाची आणि खऱ्या अक्षय ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. खऱ्या अक्षय ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. म्हणून आपण या जगाच्या पाठीवर भगवान शिवाने कशाला श्रेष्ठत्व दिलं, ज्ञानाला की धनाला, या मूळ विषयाकडे आपण थोडंसं लक्ष केंद्रित करूया. इथं बसलेल्यांनी मला उत्तर दिलं, महाराज या जगाच्या पाठीवर ज्ञान श्रेष्ठ आहे. इथं बसलात म्हणून उत्तर दिलात, बाहेर हे उत्तर आलं नसतं. पण या दोन्ही प्रश्नाचं उत्तर भगवान शिवाने आपल्या लिंग महापुराण कथेच्या माध्यमातून उत्तर देऊन टाकलं आहे. राम आणि श्याम नावाचे दोन मित्र या कथेच्या माध्यमातून उदाहरण रूपानं ठेवलेले आहेत. राम आणि श्याम नावाचे अगदी त्यांची घट्ट मैत्री आहे. कुठलंही कार्य असो एकमेकांना मनातलं सांगणं आणि त्या कार्याची एकमेकाला विचारपूस करून सुरुवात करणं, एवढी घट्ट मैत्री होती. जीवनामध्ये आपल्या मित्र मैत्रिणी असतात, पण मित्र असावे मार्ग दाखवणारे. राम आणि श्याम हे दोन्ही मित्र अगदी चांगल्या मार्गावर कार्य करत होते. पण एके दिवशी त्या दोघांमध्ये वाद लागला. वाद असा होता राम आणि श्याम या दोघांमध्ये जो वाद चाललेला आहे तो वाद आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. राम श्यामला म्हणतो आहे, या जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि श्याम म्हणतो आहे, नाही नाही रामा, या जगाच्या पाठीवर पैशाशिवाय काही चालत नाही. या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे, धन श्रेष्ठ आहे. श्याम म्हणू लागला धन श्रेष्ठ आहे, राम म्हणू लागला ज्ञान श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये वाद लागला. हा वाद एवढा विकोपाला गेला की त्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर त्या दोघांना मिळेल असं झालं. म्हणून त्याच गावातल्या राजाकडे ते दोघ जण गेले. त्याच गावातल्या राजाला दोघांनी वंदन केलं आणि दोघही राजाला प्रश्न करू लागले. पहिला प्रश्न रामाने केला, राजे माझा प्रश्न आहे, या जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे. लगेच श्याम समोर आला, नाही नाही राजे, माझं वैयक्तिक मत आहे, या जगाच्या पाठीवर पैशाशिवाय काहीही चालत नाही. या जगाच्या पाठीवर धन श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ आहे. तिथेही दोघांचा वाद लागला. राजाला कोणाच्या बाजूने न्याय द्यावा हे कळेनासं झालं. कारण दात ही आपलेच, ओठ ही आपलीच, राम ही आपलाच, श्याम ही आपलाच. कोणाच्या बाजूने निकाल द्यावा हे राजाला कळेना. कधी कधी कोर्टात सुद्धा असा प्रसंग येतो बघा, जज साहेबाच्या समोर दोन्ही बाजू आपल्याच असतात. मग नेमकं कोणाच्या बाजूने न्याय द्यावा हे जज साहेबाला सुद्धा कळत नाही एक वेळा. पण तिथं पैशाने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं जातं बरं का. पण इथं जे खरं आहे तेच खरं होणार आहे. भरपूर वेळ झाला, बघता बघता दुपारचे 4 वाजले. राजाला उत्तर द्यायचं समजेना. रामच्या बाजूने बोलावं तर श्यामला राग, श्यामच्या बाजूने बोलावं तर रामला राग. म्हणून राजा फार क्रोधित झाला. राजाला राग आला. या दोघांनी 4 तासापासून राजाचं डोकं पिकवलं होतं. राजाला फुल टेन्शन दिलं होतं. राम म्हणतोय ज्ञान श्रेष्ठ, श्याम म्हणतोय पैसा श्रेष्ठ. मग राजाने विचार केला, आपण उत्तर देऊन दोघांपैकी एकाला दुखवण्यापेक्षा यांनी आपल्याला जेवढा त्रास दिलाय त्या त्रासाचा बदला म्हणून आपण यांना जिवंत ठेवायचं नाही. राजाला राग आला. आता यांना जिवंत ठेवायचं नाही. राजानं मस्त आपले एक लेटर पॅडवर पत्र लिहिलं आणि पत्र लिहून ते पत्र राम नावाच्या
मित्राच्या हातात दिलं. दोघांनाही वाचायला येत नव्हतं आणि सांगितलं, हे बघा, हे पत्र घ्या आणि तुम्ही रोम देशाच्या राजाकडे जा. माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही, रोम देशाचा राजा तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देईल. ठीक आहे, कुठंतरी प्रश्नाचं उत्तर घ्यायचंय म्हणून ते दोघही ते पत्र घेऊन रोम देशामध्ये आले. तिथल्या राजाची भेट घेतली, राजाला नमस्कार केला आणि राम नावाच्या मित्रानं ते पत्र रोम देशाच्या राजाच्या हातात दिलं. राजानं पूर्ण पत्र वाचून घेतलं आणि त्या दोघांना येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस राम असणारा राजाला म्हणू लागलेला आहे, राजे, माझा वैयक्तिक तुम्हाला प्रश्न असेल, या जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे, हे उत्तर बरोबर की चूक तुम्ही सांगा. एवढ्यावर श्याम शांत राहिला नाही. श्याम 2 पावलं पुढे आला आणि म्हणाला, राजे, या जगाच्या पाठीवर माझं वैयक्तिक मत आहे, पैसा श्रेष्ठ आहे, धन श्रेष्ठ आहे. दोघांचं तिथेही भांडण लागलं. त्याही राजाला उत्तर द्यायचं कळेना, पण पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं, हे दोघही पागल झालेले आहेत. पत्रामध्ये लिहिलेलं होतं, त्या देशातल्या राजाने लिहिलं होतं, गेल्या अनेक तासापासून यांनी मला भरपूर त्रास दिलेला आहे आणि या त्रासाची शिक्षा म्हणून मी यांना रोम देशामध्ये पाठवलंय. तुमच्या देशामध्ये या दोघांना फाशी द्या. तुमच्या देशामध्ये या दोघांना फाशी द्या. हे राजानं वाचलेलं होतं. दोघांचं भांडण थांबवलं आणि राजानं प्रश्न केला, या चिठ्ठीमध्ये, या पत्रामध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला माहिती आहे का? राम श्याम म्हणू लागले, आम्हाला वाचायला येत नाही, आम्हाला याच्यामध्ये काय आहे हे माहिती नाही, तुम्हीच सांगा. तुमच्या देशातल्या राजानं असं लिहिलंय की तुमच्या दोघांना आमच्या देशामध्ये फाशीची शिक्षा द्यायची. तुमचा प्रश्न बाजूला ठेवा, आम्ही तुम्हाला फाशीची शिक्षा देणार आहोत. आता खूप अवघड झालं. दोघही घाबरले, थर थर कापू लागले. काय करावं सुचेन असं झालं, काय बोलावं कळेन असं झालं. आता मात्र दोघांमध्ये दुविधा अवस्था निर्माण झाली. पैसा श्रेष्ठ आहे म्हणणारा श्यामही शांत राहिला, ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणणारा रामही शांत राहिला. पण रामाला आपल्या परमार्थिक ज्ञानावर आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यानं आपला मित्र श्यामला सांगितलं, तो म्हणतो ना, या जगाच्या पाठीवर पैसा श्रेष्ठ आहे, तर बघ, रोम देशाच्या राजाला पैशांना विकत घे आणि आपली फाशीच्या शिक्षेतून मुक्तता करून घे, सुटका करून घे. बघ, पैशानं राजा बदलतो का? तू म्हणतो ना पैसा श्रेष्ठ आहे, ठीक आहे. पैशाचा अहंकार त्या श्यामला होता आली. तो समोर आला आणि राजाला म्हणू लागला, राजे, तुम्ही आम्हाला काय मारणार? आमच्या दोघांच्या फाशीच्या शिक्षेतून आमची मुक्तता करण्यासाठी मी तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, आमची मुक्तता करा. राजा म्हणू लागला, तुझ्या 1 लाख रुपयानं आमचं काय होणार आहे? कोट्यावधी रुपयाची आमची प्रॉपर्टी आहे, जिकडं पाहेल तिकडं सगळं आमचं राज्य आहे. मी बदलणारा राजा नाही. 1 लाख रुपये जरी दिले तरी फाशीची शिक्षा फायनल म्हणजे फायनल, मुक्तता नाही, सुट्टी नाही. अरे बापरे, 1 लाख रुपयानं देखील राजा मान्य झाला नाही. 1 शून्य वाढवलं, 10 लाख रुपये देतो राजे, आता तरी सोडा. राजा म्हणू लागला, 10 लाख रुपये काय, 1 कोटी रुपये जरी दिले तरी फाशीच्या शिक्षेतून सुटका नाही. फाशी फायनल म्हणजे फायनल. 1 कोटीचा आकडा ऐकल्या बरोबर श्याम 2 पावलं माग सरला आणि आपल्या राम नावाच्या मित्राच्या पायावर डोकं टेकून म्हणाला, बाबा, मी हारलो बरं का. पैसा श्रेष्ठ म्हणणारा मी, माझा पैसा इथं काहीच काम आला नाही. पण तू म्हणतो ना, या जगाच्या पाठीवर परमार्थिक असं ज्ञान श्रेष्ठ आहे, तर तुझ्या ज्ञानाच्या बळावर आपला प्राण वाचवून दाखव, मी तुला शरण येईन. आत्मविश्वास होता ज्ञानावर. तो आत्मविश्वास घेऊन हा राम समोर आला आणि राजाला वंदन करून म्हणाला, राजे, आम्हाला फाशी द्यायचीच असती ज्ञानाच्या बळावर, बुद्धीच्या बळावर. आता तो
रोम देशाच्या राजाला जिंकून घेतोय बर का. राजे, जर आम्हा दोघांना फाशी द्यायचीच असती तर आमच्या देशातल्या राजांना आमच्याच देशात नाही का दिली असती? तुमच्याकडे का पाठवलं तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे, आमच्या देशाची सर्व पीडा आमच्या राजानं तुमच्या देशात टाकली आहे म्हणली. राजा थोडा कन्फ्युजन झाला. तुमच्या देशातली पीडा आमच्या देशात म्हणजे काय? आता ज्ञानानं जिंकू लागलाय बर का. ज्ञानानं तुमच्या देशातली पीडा आमच्या देशात म्हणजे काय, थोडस विश्लेषण करून सांग. यावर राम म्हणू लागला, मी राम मित्र श्याम, आम्हा दोघांचं भविष्य आमच्या देशातल्या राजांनी बघितलंय. महान तपस्वी पंडित महाराजांना लावून भविष्य बघितलंय. मी राम, माझी पत्रिका अशी आहे, माझी कुंडली अशी आहे, माझ्या कुंडलीमध्ये असं लिहिलंय, मी ज्या जागेवर मरणार आहे, ज्या भूमीवर मरणार आहे, ज्या देशात मरणार आहे, त्या देशामध्ये पूर्ण पाण्याचा दुष्काळ पडून त्या देशावर भलं मोठं संकट येणार आहे, असं माझं भविष्य आहे. राजा घाबरला. एवढ्यावर नाही थांबला राम. थांबा थांबा राजे, हा जो माझा मित्र आहे ना श्याम, याचं भविष्य तरी ऐका. याच्या कुंडलीमध्ये असं लिहिलंय, हा ज्या ठिकाणी मरणार आहे, हा ज्या भूमीवर मरणार आहे, ज्या देशात मरणार आहे, त्या देशावरती कोरोना सारखी महामारी पसरणार आहे, असं भविष्य आमच्या दोघांच्या कुंडलीमध्ये राजानं वाचलं. म्हणून आमच्या देशातली पीडा राजानं तुमच्या पदरात टाकली आहे. मी तर मरायला तयार आहे बाबा, पहिल्यांदा मला फाशी द्या. राजा घाबरला की हो बरोबर आहे. विचारात पडला राजा, खरंय यार आमचं. जर राजाला फाशी द्यायचीच असती तर त्यांच्या देशातच का नाही दिली, माझ्याकडेच का पाठवलं, आमच्याकडेच का पाठवलं, तर त्यांची पीडा आमच्या देशाला लागावी म्हणून पाठवलं. या रामचं बोलणं खरंय. दुसऱ्याची पीडा आपल्या अंगाला का लावून घ्यावी हा विचार राजांनी केला आणि ते पत्र रामच्या हातात दिलं. हे पत्र घ्या तुम्ही, हे पत्र तुमचा प्रश्न आणि तुमचा राजा तुमच्या देशात बघून घ्या म्हणाले. आणि या दोघांची त्या फाशीच्या शिक्षेतून सुटका झाली, सुटका झाली, सुटका झाली. कशाच्या बळावर? कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. महान अशा संकटातून या राम आणि श्यामची सुटका झाली. पण या जगाच्या पाठीवर ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. पैसा हा पोट भरण्यासाठी लागतो. मी म्हणेन पैसा कसा कमवा? पैसा जगण्यासाठी कमवावा का जगण्यासाठी पैसा कमवावा? कसा आहे? पैसा जगण्यासाठी कमवावा का जगण्यासाठी पैसा कमवावा? प्रश्न एकच आहे, फक्त उत्तर अपेक्षित आहे. आणखी एकदा विचारेन, पैसा कमवण्यासाठी जगावं का जगण्यासाठी पैसा असावं? वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. पैसा कमवण्यासाठी अजिबात जगू नका. तुम्ही जगत राहा, तुमचं काम करत राहा. पैसा रूपी लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मी आणि सरस्वती अशा दोन देवी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. धनरूपी लक्ष्मीच्या पाठीमागे तुम्ही अजिबात पडू नका. सरस्वती मातेची पूजा करा. धनरूपी लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे काम करताय ती तुमची सरस्वती आहे. हार्मोनियम वाजवताय, तबला वाजवताय, शेतमजुरामध्ये शेतामध्ये काम करताय, कुठं नांगर मारायला जाताय, कुठं कुळव मारायला जाताय, कुठं पेरणीला जाताय, कुणाच्या शेतामध्ये गवत काढायला जाताय, कुठल्या नोकरीवर जाताय, कुठल्या व्यवसायावर जाताय, हे की नाही. दिवसभराच्या या शेड्यूल मध्ये जे तुम्ही काम करता आहे ती सरस्वती समजून तुमचं काम तुम्ही प्रामाणिक करा. धनरूपी लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मीच्या पाठीमागे अजिबात जाऊ नका. म्हणून जगण्यासाठी पैसा, पोटभर त्या ठिकाणी आपल्याला 3 टाइम जेवण मिळावं एवढं समाधानकारक पैसा कमवावा. मी नेहमी सांगतो, बापानं एवढाही पैसा कमवून ठेवू नये, एवढाही पैसा कमवून ठेवू नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडून वकील बोलावतील वाटणीसाठी. एवढाही पैसा कमवून ठेवू नये. प्रत्येक मुलाला
आपली जिम्मेदारी स्वतः निभावू द्या. या कलियुगामध्ये जन्म आलेला आहे. काय कवे कैलास परिश्रम स्वतःला घेऊ द्या, कष्ट स्वतःला करू द्या, जिम्मेदारीचं ओझं पडू द्या, तरच या जीवनाची खरी किंमत त्या व्यक्तीला कळणार आहे. हे की नाही? जीवनामध्ये संकट येऊ द्या, संकट येतच असतात. स्वामी विवेकानंद आपल्या वचनातून म्हणायचे, ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही त्याचं जीवन खरं नाही. समस्या आहे, ज्याच्या जीवनामध्ये रोज काहीतरी अडचणी आहेत, ते जीवन जगण्यात खरी मजा आहे म्हणतात. हे की नाही? स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, द हार्डर द स्ट्रगल द विक्टोरी विल द विक्टोरी म्हणतात. जीवन में जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी म्हणतात स्वामी विवेकानंद. जीवनामध्ये जेवढा तुमच्या संघर्ष असेल तेवढं तुमचं जिंकणं आनंदाचं असेल. आणि ज्या दिवशी त्या संघर्षातून तुम्ही जिंकाल ना, सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंद न माय. बऱ्याच जणांना संकटातून मिळालेला आनंद हा परम आनंदाच्या प्राप्तीला घेऊन जातो. म्हणून संकट पहिल्यांदा येत असतात, त्याला पेलण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं, अहो आता याचं संपलं, हो आता हाय काय उठणार नाही, हाय काय पुढे जाणार नाही. जिथं लोकांना वाटतं तुमच्या आयुष्याला फुलस्टॉप लागला, तिथून आपल्या जीवनाची सुरुवात करा. द एंड इज द बिगिनिंग म्हणतात. अंत से ही एक नई शुरुआत होती है, अंत अस्ति प्रारंभ. जिथं वाटतं आपण काहीच करू शकत नाही, तिथं नव्यानं सुरुवात करायला सुरुवात करा. शेवटच्या क्षणाला त्या भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये परम आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी ज्ञानाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. पैसा कमवण्यासाठी नोकरी लावून घ्यायची आहे ना, तर त्या नोकरी लावून घेण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा काय घ्यावं लागतं? अभ्यास रूपी ज्ञान, शाळा रूपी ज्ञान, पुस्तक रूपी ज्ञान. हे ज्ञानच आहे ना. ज्या वेळेस तुम्ही हे ज्ञान घ्याल त्याच वेळेस तुम्ही नोकरीवर जाल. का डायरेक्ट नोकरीवर जाता? नाही ना. त्याच्यासाठी ज्ञानाची गरज आहे. म्हणून जीवनामध्ये ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थाच्या माध्यमातून, शैक्षणिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. भगवान शिवानी सांगितल्याप्रमाणे या पवित्र श्रावण महिन्यामध्ये सर्व बलापेक्षा तपोबलाचं, तपोज्ञानाचं ज्ञान जगामध्ये श्रेष्ठ आहे, अशी कथा लिंग महापुराणाच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान शिवानी आपल्या समोर ठेवलेली आहे. या जगामध्ये कोणत्याही बलापेक्षा तपोबल अधिक श्रेष्ठ आहे बरं का. ज्या ठिकाणी ही कथा घडलेली आहे ती कथा स्थानेश्वर नावाने प्रसिद्ध झालेली आहे. स्थानेश्वर महादेव, महादेवाचे अनेक अवतार आहेत. शैल नावाचे ऋषी ही कथा सर्व शिवभक्तांना सांगू लागलेले आहेत. देव काळामध्ये शूप नावाचा एक राजा होता. शूप नावाचा, साक्षात तो ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून सांगितलेला आहे. शूप नावाचा राजा ब्रह्मदेवांचा पुत्र आहे. आणि त्याच शूप नावाचा मित्र दधीची हा एक राजा आहे, ऋषी आहे. हे दधीची ऋषी चवन ऋषींचे पुत्र होते. चवन ऋषींचे दोघांचीही बालपणापासून अगदी कठोर अशी, कडक अशी मैत्री होती. त्यांच्यात कधीच वादविवाद होत नव्हता. अगदी मैत्री घट्ट होती. जशी श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्री ना, त्याच पद्धतीनं क्षुप आणि या दधीची नावाच्या ऋषींची घट्ट अशी मैत्री होती. विषय असे, प्रसंग जीवनामध्ये, त्यांच्या दोघांच्या प्रसंग जीवनामध्ये असा आला, काही काळानंतर त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तर तो वाद कोणता होता बघा. त्या वादाचा विषय कोणता होता? ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ, हा वाद दोघांमध्ये चालायचा. ब्राह्मण श्रेष्ठ की क्षत्रिय श्रेष्ठ. या वादामध्ये शूप नावाचा मित्र म्हणायचा, मी विष्णूचा अवतार आहे आणि माझं जे काही उत्तर असेल तेच फायनल असणार. दधीचे ऋषी म्हणू लागले, मी सुद्धा या ठिकाणी, मी सुद्धा ब्रह्मदेवांचा पुत्र आहे, ब्रह्मदेवांचा अवतार आहे.
त्यामुळं मी जे सांगेल तेच फायनल उत्तर असणार आहे. मग यामुळं दोघेही एकमेकाला म्हणू लागले, माझ्या उत्तराचा तू मान ठेवला पाहिजे. तो म्हणतोय माझ्या उत्तराचा तू मान ठेवला पाहिजे. दोघांमध्ये असा या ठिकाणी वाद सुरू झाला आणि या वादामध्ये क्षुप आणि दधीची या वादामध्ये ते भांडण विकोपाला जात असताना ब्राह्मण ज्या विष्णूची पूजा करतात तोच तर मी आहे, ब्राह्मण ज्या विष्णूची पूजा करतात तोच तर मी आहे असं त्या ठिकाणी क्षुप म्हणू लागले. आणि विष्णुदेव ज्या आसनावरती आरूढ होऊन जगाला पालन करता म्हणून प्रसिद्ध आहेत त्या विष्णूंची पूजा करणारे ब्राह्मण सुद्धा त्या ब्राह्मणांचा पुत्र मी आहे. दोघांमध्ये मी मोठा तू मोठा असा वाद त्या ठिकाणी निर्माण झाला. क्षुप आणि दधीची या दोघांमध्ये वाद त्या ठिकाणी निर्माण झाला. पहा, जीवनामध्ये एक मित्र अंतःकरणापासून असावा बरं का, एक मैत्रीण जीवनामध्ये असावी. पण मैत्रिणीमध्ये मित्रामध्ये कधीच वाद नसता कामा नये. थोड्याशा कारणावरून, थोड्याशा संशयावरून, गैरसमजावावरून जर आपल्या मैत्रीमध्ये वाद झाला, एखाद्या वेळेस बाकीचं दुःख सहन होईल पण मैत्रीमध्ये झालेला वाद रूपी दुःख माणसाला सहन होत नाही बरं का. म्हणून एक म्हण सांगितलेली आहे, ज्या चहात साखर नाही ती चहा पिण्यात जशी मजा नाही की नाही, ज्या चहात साखर नाही ती चहा पिण्यात मजा नाही, तसं ज्या जीवनात एक खरा मित्र नाही ते जीवन जगण्यात मजा नाही म्हणतात. म्हणून जीवनामध्ये एक मित्र असावा, एक मैत्रीण असावी. पण तो मित्र कसा असावा, ती मैत्रीण कशी असावी. आपला जर मित्र वाईट मार्गाला चाललेला असेल तर दुसऱ्या मित्रानं त्याला त्या वाईट मार्गातून बाहेर काढणारा असावा. अन्यथा आपला मित्र एक बाटली लावणारा असेल तर दुसरा मित्र 2 बाटल्या लावणारा नसावा. कुणीच जन्मताच पिणारा नसतो. जन्माला आल्यानंतर कोण्या मित्राच्या संगतीमध्ये जातो याच्यानं त्याचा भाव ठरत असतो. आई वडिलांचे उच्च संस्कार आपल्यावर आहे म्हणून पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मित्र बिघडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून संगत सुद्धा महत्वाचे. जीवनामध्ये म्हणतात, संगती करावी सदा दुर्जनाची, सावली नसावी कदापि सज्जनाची. बरोबर आहे का अमित सर? संगती करावी सदा दुर्जनाची, सावली नसावी कदापि सज्जनाची. बरोबर आहे का? आणखी एकदा विचारतोय बघा, संगती करावी सदा दुर्जनाची, सावली नसावी कदापि सज्जनाची. बरोबर आहे का मक्तेदार सर? सगळे होच म्हणायले. होय अण्णा, कथेत आहेत की नाही? हे कसं आहे अण्णा, आहेत की नाही? हे तर नुसते डोळे वटारून बघू लागलात माझ्याकडे. म्हणजे बऱ्याच जणांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते बरं का. असं तर काही नाही ना. उगी माझ्या कथेला आहेत म्हणून आहेत. प्रश्न काय चालू आहे तर सगळंच होत चालू आहे, सगळंच होत चालू आहे. मी म्हणतोय संगती करावी सदापि दुर्जनाची, सावली नसावी कदापि सज्जनाची. बरोबर का? नाही ना? कळालं का आता? का अजून एकदा सांगू? कालचं उदाहरण कळतंय का? नाही ना? संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदापि दुर्जनाची. हे वाक्य खरं आहे. चांगल्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला चांगलंच भाव त्या ठिकाणी मिळतो. पाणी माहिती आहे सगळ्यांना? पाणी चिखलामध्ये पडल्यानंतर ते पाणी नष्ट होऊन जातं, कारण त्यानं चिखलाची संगत केली. तोच पाण्याचा थेंब हातावर पडला तर चमचम चमकायला लागतो. तोच पाण्याचा थेंब मोत्यात पडला, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. तोच पाण्याचा थेंब दुधामध्ये गेला तर त्या पाण्याला दुधाचा भाव येतो. पाणी एकच आहे, पण पाणी कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्यानं त्याचा चांगला किंवा वाईट भाव ठरत असतो. तेच पाणी गुरुच्या पायावरती पडलं की ते तीर्थ होतं. तेच पाणी भगवान शिवाच्या शिवलिंगावर पडलं की गंगा जल होतं. पाणी एकच आहे, पण ते पाणी कोणाच्या संगतीमध्ये जातं याच्याने त्याचा चांगला किंवा वाईट भाव ठरत असतो. तसंच मानवी जीवन जगत असताना
हा मानव कोणाच्या संगतीमध्ये जातो याच्यानं त्याचा चांगला किंवा वाईट भाव ठरत असतो। म्हणून मित्रता असावी चांगल्या मैत्रीची। जर एखादा मित्र वाम मार्गाने जात असेल तर त्या मित्राला वाम मार्गातून मार्गात आणणं मित्राचं आद्य कर्तव्य आहे। हीच संतांची शिकवण आहे। श्रीकृष्ण सुदाम्यासारखी मैत्री आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे। आणि शेवटी आजकालची तरुण पिढी या व्यसनाधीन आहारामध्ये गेलेली आहे। मदिरा, गुटखा, तंबाखू, सिगारेट, चहा अशा अनेक व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू लागलेले आहे। अहो या व्यसनानं आई वडिलांचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं, जिवंतपणी मेल्याची अवस्था झाली। या व्यसनानं बायकोचा संसार उघड्यावरती पडला। या व्यसनानं लेकरा बाळांचं बाहेर निघणं अवघड झालं। व्यसन खूप घातक आहे। व्यसन नेमकं काय करतं लक्षपूर्वक ऐका। आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली, शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली, माध्यमिक शिक्षण चालू केलं तेव्हा चालू केली थंडाची बाटली, उच्च शिक्षण चालू केलं तेव्हा चालू केली बिअरची बाटली। ती बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली। ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या खिशाची तिजोरी चाटली। मग चालू केली गावातली देशी गावठी बाटली। ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या शरीरातली आतडीच फाटली। दवाखान्यात गेलो, डॉक्टरनी लावली 2-2 हातायला सलाईनची बाटली। त्या बाटलीचंही काही भागलं नाही। शेवटी प्राण ज्योत मावळली, बॉडी आणली घरी। अंघोळ घातली गुलाब पाणी अत्तरची बाटली, तिथेही काही हाऊस नाही फिटली। शेवटी चिता रचली, चितेवर ओतली रॉकेलची बाटली, काडी ओढली आणि तिथेच सगळे हाऊस फिटली। तिथेच सगळे हाऊस फिटली, तिथेच सगळे हाऊस फिटली बरं का। या व्यसनानं शेवटी संसार उद्ध्वस्त होतो। या व्यसनानं शेवटी यमराजाचा दरबार आपल्याला गाठावा लागतो। शेवटी मरायचं तर आहेच पण असे दुष्कृत्य करून कधीही त्या ठिकाणी जाऊ नका, हे की नाही। व्यसन करायचं आहे ना, कशाचं करा। व्यसनाचे अनेक प्रकार आहेत। रात्रीच्या कीर्तनकार महाराजांनी सांगितलं भगवान शिवाच्या नामाचं व्यसन आपल्याला लागावं। जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी। जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी। एक बार शिवनाम का प्याला पी के तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। म्हणून या जन्माला येऊन अमृत रूपी नाम जर नाही घेतलं तर या जन्माला येऊन तुझा काय उपयोग। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया
छोड़ा, पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया। विषय के बंध से बांधा गया है तू, नेकी और नेकी को भूल गया तू, नेकी और नेकी को भूल गया तू, नेकी और नेकी को भूल गया। विषय के बंध से बांधा गया तू, नेकी और नेकी को भूल गया। क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। पैसों के खातिर करता मिलावट, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया। पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नेकी को भूल गया रे, नेकी और नेकी को भूल गया तू। पैसे के खातिर करता मिलावट, नेकी और नेकी को भूल गया तू। अमृत छोड़ा है, पिता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया। क्या किया बंदे, क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे। तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया, खो दिया, खो दिया,
पार्वतीपतये शिव हर हर। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे। जिसे पाना था उसको तो खो दिया रे। ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला जन्म मिळाला त्या भगवंताचा विसर पडला आणि नको त्या विषयाच्या वासनेच्या व्यसनाच्या अधीन जाऊन या जीवाचं वाटोळ करून घेतलं। अमृत रूपी नाम सोडून मदिरा रूपी व्यसनाकडे जाऊन आपलं जीवन उद्ध्वस्त केलं। म्हणून मित्रता सुद्धा चांगलीच असावी। जीवनामध्ये भवसागर तरुण नेणारी मित्रता श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखी मित्रता असावी। 50 मित्र जीवनामध्ये असून उपयोग नाही, 50 मित्र जीवनामध्ये असून उपयोग नाही। 50 वर्षामध्ये 50 मित्र करण्यापेक्षा एकच मित्र असा ठेवा की आपली मैत्री 50 वर्ष टिकेल। आपली मैत्री 50 वर्ष टिकेल। एकच मित्र, हे की नाही। आणि तो मित्र कसा असावा। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी। मित्र जर असला जवळ मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा। मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना। जा बिलग तू तिला, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्या 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 वनव्या
वनव्या वनव्या आ, 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 मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा गारव्या सारखा गारव्या सारखा 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 नमः पार्वती पतये शिव हर हर। आपला मित्र जवळ असेल कसा असेल? मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा गारव्यासारखा एक मित्र आपल्या जीवनामध्ये असावा। गैरसमजातून मैत्री तुटता कामा नये आणि परत म्हणता कामा नये खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र कुण्या रागान केला या घातर भुक्या सपनात जागती या रातर खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र ओ हो हुर हुर लागली या उगा मना जाळी जीव झुर तू या डोळ आस जीवा लागे मैतराच्या पिरमाची जाण तुला नाही तरी जळ तू या जीवकार तुझ्या पायी कुठ गेला कुणा कसा ठावर इसरून मैत्रीचा डावर कुण्या रागान केला या घातर भुक्या सपनात जागती या रातर मैत्र 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 शुभ आणि दधीची नावाच्या मित्रामध्ये वाद चाललेला आहे आणि तो वाद मी मोठा तू मोठा माझं खरं तुझं खरं मित्रामध्ये वाद सुरू आहे। भगवान शिवानी कथा ठेवलेली आहे। दधीची नावाच्या मित्राचा थोडा स्वभाव तापट होता म्हणून त्यानं डाव्या हाताचा बुक्का म्हणजे बुक्के डायरेक्ट शुभ नावाच्या मित्राच्या डोक्यावर मारलेली आहे। शुभ नावाचा मित्र ही चिडलेला आहे आणि त्यानं आपल्याही उजव्या हाताच्या बुक्क्यानं दधीच्या डोक्यावर मार दिला आहे। दोघांमध्ये वाद लागला। शुभ तिरंबीर येऊन खाली पडलेला आहे, तळमळ होऊन खाली पडलेला आहे। दोघातला वाद त्या ठिकाणी विकोपाला चाललेला आहे। ते पाहून शुभ नावाचा मित्र नाराज होऊन दुःखी होऊन त्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे। दधीचीनं आपले आजोबा असणारे भार्गव मुनी शुक्राचार्य यांचं स्मरण करून त्यांचं आवाहन केलेलं आहे। शुक्राचार्य योग बलाने त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत। त्यांनी संजीवनी मंत्राने दधीचीला पूर्ववत बलवान केलं। दधीचीला भरपूर अशा विद्या दिल्या। दधीचीनं त्यांच्या विद्येच्या बद्दल व तपश्चर्येबद्दल विचारून घेतलं तेव्हा शुक्राचार्य म्हणाले मी भगवान शिवाची भक्ती केलेली आहे। सर्व सृष्टी शंकराच्या अधीन आहे। भगवान शिवानं निर्मिलेली ही सृष्टी आहे। शेवटी तेच या सृष्टीचा अंत घडवतात। देव इंद्र विष्णू ब्रह्मदेव सर्व शिवाचेच अंश अवतार आहेत। म्हणून शिवांना देवांचा देव म्हणून ओळखलं जातं, महादेव म्हणून ओळखलं जातं। त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मला वज्र विद्या संजीवनी विद्या मिळालेली आहे। म्हणून
तू सुद्धा भगवान शिवाची भक्ती कर, म्हणजे तुलाही दिव्य शक्ती वज्रविद्या तपोबल त्या ठिकाणी तुला प्राप्त होईल आणि बलवान होऊन तू अमर होशील. मग तुलाही या जगाच्या पाठीवर कुणीही मारू शकणार नाही असं शुक्राचार्यांनी दधीला अभय दिलं, सांगितलं. या जगाच्या पाठीवर कुठलंही कार्य असू द्या, भगवान शिवाला सोडून, ते सुद्धा भगवान शिवाला सोडून यज्ञ करायला गेला होता, पण त्याचा यज्ञ पूर्ण झाला का? आपण ऐकलंय, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला तयाचा की, शिवभक्ती विन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. भगवान शिवाला सोडून जर तुम्ही कुठलं कार्य करायला गेलं तर ते पूर्ण होत नाही, अपूर्ण होत. पूर्ण, अपूर्ण आणि परिपूर्ण असे तीन प्रकार आहेत. पूर्ण, अपूर्ण आणि परिपूर्ण. पूर्ण कोण, अपूर्ण कोण आणि परिपूर्ण कोण? ज्याच्या जवळ भगवान शिवाला प्राप्त करून देण्याचं ज्ञान आहे तो पूर्ण आहे. अपूर्ण काय? ज्याच्या जवळ अज्ञान आहे तो अपूर्ण आहे. पण ज्याच्या जवळ स्वतःलाही ज्ञान आहे आणि स्वतः बरोबर भगवान शिवापर्यंत पोहोचवण्याला, भगवान शिवापर्यंत पोहोचवण्यासाठी इतरांना देण्याचं ज्ञान आहे, तो व्यक्ती या जगाच्या पाठीवर परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं. ज्ञानी पूर्ण, अज्ञानी अपूर्ण. स्वतःसह इतरांना देण्याचं ज्ञान ज्याच्यामध्ये आहे तो परिपूर्ण म्हणून सांगितलेला आहे. म्हणून भगवान शिवाची भक्ती करून आपल्याला परिपूर्ण होता येतं. या ठिकाणी शुक्राचार्यांनी दधीची ऋषींना त्या ठिकाणी भगवान शिवाच्या भक्तीबद्दल महात्म्य सांगायला सुरुवात केली. शिवलिंगाची पूजा कशी करावी याचं महात्म्य त्या ठिकाणी शुक्राचार्यांनी सांगितलं आणि त्यांना शिवदीक्षा देऊन त्यांच्या गळ्यावर इष्टलिंग बांधला. पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला कोणत्या वस्तू वाहिल्यानं कोणत्या प्रकारचं फळ प्राप्त होतं, शुक्राचार्यांनी 4थ्या अध्यायातील लिंग महापुराण कथेमध्ये दधीची ऋषींना उपदेश केलेला आहे. पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण सुद्धा कुठलाही वार असो, शिवलिंगाला काया वाचा मनाने भावशुद्ध अंतकरणाने आता ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या वस्तू जर आपण शिवलिंगाला वाहाल तर भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं कोणती वस्तू वाहिल्यानंतर कोणतं फळ प्राप्त होतं नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय नमः पार्वते शिव हर 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 महादेव. लिंग महापुराण भगवान की जय. हर हर महादेव. या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाच्या शिवलिंगाला काय वाहिल्यानंतर काय फलप्राप्ती आहे किंवा काय वाहू नये याबद्दलची माहिती शुक्राचार्यांनी या दधीची नावाच्या ऋषींना सांगितलेली आहे. भगवान शिवाच्या शिवलिंगाला काय वाहावं काय वाहू नये हे आपण उद्याच्या 6व्या दिवशी कथेमध्ये श्रवण करणार आहोत. पण शुक्राचार्यांनी या दधीची नावाच्या ऋषींना शिवदीक्षा देऊन भगवान शिवाची आराधना करण्यासाठी कोणता मंत्र दिला, त्या मंत्राच्या प्रभावाने दधीची ऋषींना दिव्य शक्तीची प्राप्ती होणार आहे. शुक्राचार्यांनी या दधीची नावाच्या ऋषींना दिव्य शक्ती प्राप्तीसाठी मंत्र दिलेला आहे.
पवित्र श्रावण महिन्यामध्ये जेवढे सोमवार येतील त्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची विधियुक्त पूजा करून शिवलिंगाच्या समोर ध्यान धारणा अवस्थेमध्ये राहून मंत्र सांगितलेला आहे आणि तो मंत्र आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये स्मरण करून प्रत्येक सोमवारी शिव मंदिरामध्ये हा मंत्र जपावा, जेणेकरून आपल्याला दिव्य शक्तीचं ज्ञान आणि दिव्य शक्ती भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त होतील। आणि शुक्राचार्यांनी दिलेला मंत्र दधीची ऋषी श्रवण करू लागलेले आहेत। ओम त्र्यंबकं यजामहे त्रैलोक्यं पितरं प्रभो त्रिमंडलधारस्य पितरं त्रिगुणस्य महेश्वरं त्रितत्वस्य त्रिवन्यश्च त्रिधा भुस्य संवतः त्रिवेदस्य महादेवं सुगंधिं पुष्टिवर्धनं सर्वभूतेषु सर्वत्र त्रिगुणे प्रकृते तथा च इंद्रियेषु तथानेषु देवेषु च गणेषु च पुष्पेषु गंधवा सूक्ष्मं सुगंधी परमेश्वरः दृष्टिश्च प्रकृतिर्यस्मात् तत्पुरुषस्य द्विजोत्तमा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। शुक्राचार्यांनी दधीचीला हा मंत्र देऊन उपदेश केला आणि ही शिवभक्ती सांगून संजीवनी मंत्र त्या ठिकाणी प्राप्त करून दिला। मृत्यू पाशातून मुक्त होण्यासाठी हा मंत्र सुद्धा उपयोगी ठरतो। आयुष्यामध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा हा मंत्र आपल्या जीवनामध्ये फलदायी त्या ठिकाणी ठरतो। शुक्राचार्य दधीचींना सांगू लागलेले आहेत, शिव मंदिरामध्ये प्रथम या मंत्राचा जप करून मग हवन करावं। या मंत्राने मंत्रलेले पाणी नेहमी सतत आपण अमृत म्हणून पिल्यानं आपल्या शरीरातली रोगराई सुद्धा निघून जाते। शिवलिंगासमोर बसून ध्यान करावं म्हणजेच मृत्यूचं भय राहत नाही। शिवदास मने सदा शिव शिव स्मरा मग भव कैसा तुम्हा। शिवपाठामध्ये उल्लेख आलेला आहे, भगवंताचं नाम घेत असताना भय भीती कसलीच राहत नाही। दधीचीनं शुक्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे भगवान शिवाची आराधना केली, संजीवनी मंत्राचा जप केला, तेव्हा ऑटोमॅटिक भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं या दधीची ऋषींचं शरीर, मांस आणि हाड सर्व काही अगदी वज्रासारखे बलवान झाले। शिवाय शंकराकडून अनेक दिव्य अस्त्रांची प्राप्ती झाली। आता त्या दधीची ऋषींना मरणाचं सुद्धा भय उरलं नाही। भगवान शिवानी अजरामर असा आशीर्वाद प्राप्त करून दिला। असा तो बलवान दधीची राजा शुपासमोर उभा राहून त्याला आव्हान देऊ लागला, तेव्हा शुप राजाही संतापून त्याच्यावर धावून गेला आणि त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं। दधीचीनं धावून आलेल्या शुपाच्या डोक्यावर लाथ मारली। कुणी? शुप राजानं। शुप राजा यानं लाथ मारल्याबरोबर त्या ठिकाणी दधीचीनं सुद्धा या शुपावर असे वज्ररूपी प्रहार केले आणि त्याला धरणीवरती आडवं पाडलं। शुप त्या ठिकाणी भूमीवरती पडला, पण तितक्याच क्रोधानं उठून उभा राहिला। त्यानं सुद्धा दधीचीच्या छातीवर लाथ मारली, वज्राने प्रहार केला, पण दधीचीला तीळभरही जखम झाली नाही। त्याचं कारण भगवान शिवाचा आशीर्वाद दधीचीला प्राप्त होता। दोघांमध्ये शेवटी शुप राजा हरला व आपल्या आराध्य दैवताला श्री विष्णूला शरण गेला व त्यांचा धावा केला। भगवान विष्णुदेवांचा धावा केला। नारायण 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 विष्णुदेवांचा त्या ठिकाणी धावा केला। शुप राजाच्या प्रार्थनेनं भक्ताच्या रक्षणासाठी भूमंडळ धुंडाळितो जाश्वनीळ। या शुप राजाच्या रक्षणासाठी श्री विष्णू लोकातून धावत आले
आणि शुपाच्या समोर प्रकट झाले. सोबत विष्णुदेवांच्या सोबत माता लक्ष्मी सुद्धा अवतारित झालेल्या आहेत. शंख चक्र गदा पद्म अशा चतुर्भुज गरुड ध्वज श्री विष्णूंच्या सोबत त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. श्री भगवान विष्णूंचं दर्शन होताच शुभ राजानं विष्णुदेवांना साष्टांग नमस्कार घातलेला आहे. शुभ राजाला आनंद झाला. विष्णुदेवांची त्या ठिकाणी भेट झाली. विष्णुदेवांची शुभ राजा स्तुती करू लागला. हे जनार्दना, आपण सर्वांचे आद्य आहात. आपल्या अधीन काहीच अस्तित्वात त्या ठिकाणी नव्हतं, काळजीही नव्हती, पण सारी सृष्टी भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादानं तुमच्याकडे पालन करण्यासाठी आलेली आहे. म्हणून तुम्ही या सर्व जगताचे पालन करते म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध झालात. आपण भक्त संकट हरी आहात. आपण पुराण पुरुष आहात. विश्वाचे स्वामी आहात. प्रथम पुरुष आद्य तत्व परम ज्योती परमधाम परमात्मा आपणच आहात. हे प्रभू, आपल्याच क्रोधातून तमोगुण रुद्र यांना या ठिकाणी अभय मिळालेला आहे. प्रसादात्मक रजोगुणातून ब्रह्मदेव जन्मलेले आहेत. आपण स्वतः सत्वगुणी पुरुषोत्तम आहात. आपण कालमूर्ती पाप हरण करणारे आहात. नारायण आहात. पंच महाभूत पंच तन्मात्रा सर्व इंद्रिय तुमच्यामुळेच अधिष्ठित आहेत. हे भगवंता, आपण जगाचे नाथ पितामह जगद्गुरु देवांचे देव आपण आहात. मी आपणास शरण आलेलो आहे. या भक्तांचा साष्टांग प्रणिपात तुम्ही स्वीकारावा आणि माझं रक्षण करावं. 2 हात जोडून नमस्कार केला. हे 2 हात जोडल्यानंतर बरेच न होणारे काम होतात बरं का. नम्र झाला सर्वाभूते भासे शिवाची विभूती. नम्र होणं गरजेचं आहे. एक माणूस 20 ते 25 जणांना मारू शकतो का हो? या 2 हातानं 20-25 जण त्या एकट्याला बदाडून काढतील. पण हे 2 हात जोडले की नाही, नम्र झालं की नाही, लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करण्याची ताकद या 2 हात जोडल्यामध्ये आहे. म्हणून नम्र झालं पाहिजे. पण कलियुगामध्ये लोक नम्र व्हायचं सोडून दिले, नम्री जास्त झाली. नम्री जास्त झाल्यामुळं आपल्याला खऱ्या ज्ञानाची आणि खऱ्या भगवंताची प्राप्ती झाली नाही. विष्णुदेवांना शुभ राजा विनम्र भावशुद्ध अंतकरणाने शरण जाऊन रक्षण करा म्हणून विनंती करू लागले. सहस्त्र शीर्ष शेषावर आपण क्षीरसागरामध्ये वास करता. शेषाने पृथ्वी मस्तकावर तोलून धरती त्या ठिकाणी धरली आहे. धर्म ज्ञान वैराग्य हे ऐश्वर्य आपल्या आसनाचे 4 पाय आहेत. सप्त पाताळ हे आपले चरण, पृथ्वी आपल्या मांड्या आहेत. आपले बाहू याच 8 दिशा आहेत. आकाश ही नाभी, वायू ही श्वसन इंद्रिय आहेत. आकाश हे आपले मस्तक, चंद्र सूर्य हे आपले नेत्र, मेघ हे केस आहेत. आकाश गंगा व तारे नक्षत्र हे आपले अलंकार व भूषण आहेत. आपली स्तुती मी कशी करू? मी अल्पमती आहे. आजवर जे ऐकले तेच बोललो आहे, तेवढीच माझी मती आहे. तरी आपण प्रसन्न व्हावं असं म्हणून त्यानं विष्णूच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून विष्णुदेवांचा धावा केलेला आहे. दधीची नावाचा ऋषी आहे. तो धर्मज्ञ आहे पण कोपिष्ठ सुद्धा आहे. आम्ही दोघं बालमित्र होतो, परंतु ब्राह्मण श्रेष्ठ की राजा श्रेष्ठ या वादात प्रथम त्याने मला मुष्टी प्रहार केला. तेव्हा वज्र प्रहार करून मी त्याला हरवलं. त्याने शिवाची उपासना करून अमरत्व प्राप्त केले आहे. त्याला संजीवनी विद्या प्राप्त झाली आहे. आता तो माझ्याकडून माझ्यापेक्षाही बलवान झाला आहे. मला पुन्हा आव्हान देऊन त्याने माझ्या मस्तकावर लात मारली. मीही त्याच्यावर वज्र प्रहार केला, पण आता तो वज्रांग झाल्यामुळे त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. आता मीच पराभूत झालो आहे. तेव्हा भगवान विष्णुदेवा, आपणच मला मदत करा, जेणेकरून मी दधीचीवर विजय मिळवू शकेन. भगवान श्री विष्णूनं क्षणभर यान करून विचार करून सर्व प्रकार जाणला. भगवान शिवाचं ध्यान केलं आणि राजा महेश्वराची उपासना करून त्याचे साह्य ज्याने मिळवले त्या विप्राला मृत्यूचेही भय उरत नाही. रुद्राचा भक्त नीच असला तरी शिवभक्तीने तो विजयी होतो. दधीची तर शिवाचीच तदात्म पावलेला भक्त आहे. त्याचा पराजय करणे मलाही शक्य वाटत नाही. उलट त्याच्या शापाने माझाच दक्ष यज्ञात विनाश होईल, अशी या ठिकाणी विधी ठरवून ठेवलेली आहे. मीही शिवभक्त असल्याने शिव मला पुन्हा
सजीव करतीलही, परंतु दधीचीचा पराजय करण्याची इच्छा तुम्ही सोडून द्यावी, हे उत्तम आहे. शुभ राजाचे समाधान होईना तेव्हा भक्तवत्सल श्रीहरी दधीचींची संग्राम करण्यास सिद्ध झाले. तेव्हाच शुपाचे समाधान झाले. आता दधीचीच्या पराभवाची कांक्षा तो करू लागला. भगवान विष्णूने जाणलं की प्रत्यक्ष युद्धाने काही साध्य व्हायचे नाही, युक्तीनेच साध्य होते का पाहू म्हणून ब्रह्मदेवाचे रूप धारण करून दधीचीच्या आश्रमात विष्णुदेव गेले. तिथे दधीचींना प्रथम प्रणाम करून विप्र म्हणाला, या ठिकाणी आपण शिवाची प्रार्थना करीत आहात, तरी पण आपण मला एक वरदान द्यावं. दधीची म्हणालेले आहेत, हे जनार्दना, आपण विप्राची रूप धारण करून आता आला आहात हे मी जाणले आहे. तसेच आपला हेतूही जाणला आहे. भगवान शिवाच्या वरप्रसादाने मी भूत भविष्य वर्तमान हे सर्व जाणतो आहे. तेव्हा हे आपले विप्र रूप टाळून मूळ रूपात प्रकट व्हा. आपण भक्तवत्सल आहात, राजा शुपाची बाजू घेऊन आला आहात, हेही माझं मी जाणतो आहे. मी शिवाच्या ध्यानात मग्न असलो तरी आपण हवं ते मागावं, मी भिणार नाही. या जगात देव दैत्य मानव कुणाकडूनही मला भय मिळणार नाही. दधीचीचं बोलणं ऐकून विष्णुदेव, भगवान ब्रह्मदेवाच्या रूपातील विष्णुदेव विप्र रूप टाकून ते मूळ रूपात प्रकट झाले व म्हणाले, ब्रह्मर्षी, तुम्हाला तर शिवकृपेने भय नाही. तुम्ही राजाला सुपाला सोडून द्यावं, त्याला पूर्वरत मित्र म्हणून वागवावं. दधीच म्हणाले, ते आता शक्य नाही. कोणाच्या भयामुळे मी शुपाला सोडणार नाही, अगदी तुम्हीही भय घालणार असाल तरीही नाही. दधीचीच्या या उत्तराने श्री विष्णूंना क्रोध आला. त्यांनी सुदर्शनाचा उपयोग करण्यासाठी ते उगारले, पण दधीचीच्या प्रभावाने सुदर्शनाची गती कुंठित झाली. ते दधीची जवळ जायला असमर्थ झाले. दधीची म्हणाले, हे श्रीहरी विष्णू, सुदर्शनाचा उपयोग झाला नाही आणि तो होणारही नाही, कारण ते आपणाला शिवापासून प्राप्त झाले आहे. आता ब्रह्म अस्त्राचा उपयोगही करून पहा. सुदर्शन मागे फिरवले. पाहून श्री विष्णूंनी दुसऱ्या अनेक अस्त्रांचे प्रयोग केले. इंद्रादी देवांनी अनेक अस्त्रे दधीचीवर सोडली. तेव्हा दधीचीने हातात दर्भ घेऊन शिवाचं ध्यान करून ते दर्भ विष्णू व या सर्व देवावर फेकून टाकले. तेव्हा त्या दर्भाचे त्रिशूलादी शस्त्रात रूपांतर होऊन सर्व देव त्रस्त झाले. श्रीहरी व देवेंद्र ही त्रस्त झाले. मग ते सगळे त्या दर्भास्त्रांना शरण गेले. तेव्हाच ते दर्भास्त्रही शांत झाले. अशा प्रकारे या दधीची मुनींनी विष्णुदेव, ब्रह्मदेव, ऋषी मुनींना भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने हरवलं. आणि त्या क्षणाला शुभ राजा भगवान विष्णू, ब्रह्मदेव, देवी देवता या ठिकाणी दधीची ऋषींना त्या ठिकाणी क्षमा यातना करू लागले. आणि भगवान विष्णूने आपल्या मुखातून शब्द प्रकट केले, या जगाच्या पाठीवर मनोबलापेक्षा तपोबल आणि तपोज्ञानच श्रेष्ठ आहे, असं प्रकट करून दधीची ऋषींची क्षमा मागून सर्व देवी देवता आपापल्या स्वस्थानी गेले. विष्णुदेवांनी केलेल्या विनंतीवरून दधीची ऋषींनी पुन्हा आपला मित्र शुभ राजाला स्वीकारलं. त्याला आपला मित्र म्हणून जवळ केलं. त्याला क्षमा यातना केल्या. शुभ राजानं सुद्धा दधीची ऋषींच्या चरणावर मस्तक टेकून क्षमा मागितली. आणि पुन्हा श्रीकृष्ण सुदाम्यासारखी त्यांची मैत्री पुन्हा निरंतर चालू राहिली. या जगाच्या पाठीवर जो भगवान शिवाचा भक्त आहे त्याला कुणीही जगाच्या पाठीवर हरवू शकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. या 5व्या दिवसीय पर्व काळामध्ये पवित्र श्रावण महिन्यामध्ये जो कोणीही विजया प्राप्तीची कथा ऐकतो तो धन्य धन्य होऊन परमपदाचा अधिकारी होतो, असं भगवान शिवाने या दधीचीला आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद आपणा सर्वांनाही प्राप्त हो अशी मंगल कामना करून आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत आहोत. 5व्या दिवसाच्या या लिंग महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली लिंग महापुराण कथा भगवान शिव परमात्मा, गुरुमाऊली, ग्रामदैवत, जन्मदाते, आईवडील आपण सर्व सद्भक्तांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म रूपी भगवंताच्या दिव्य चरणी ही कथा समर्पित करून आजच्या 5व्या दिवसीय लिंग महापुराण कथेला
याच ठिकाणी विराम करीत आहोत. शांती शांती शांती. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मात शिवलिंग विनवी ओ जा. श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी. नमः पार्वती पतये शिव हर हर लिंग महापुराण भगवान की श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की श्री संत सदाशिवप्पा महाराज की सब संतन की हर हर हॅलो. अगोदर सर्व कार्यक्रम होईल. कार्यक्रमानंतरच आरती होईल. कोणीही जागेवर नमः पार्वती पतये शिव हर हर आरती करू शंभु देवा देवाधिदेव महादेवा. आरती करू शंभु देवा देवाधिदेव महादेवा. आरती करो शंभो देवा देवाधिदेव महादेवा. आरती करो शंभो देवा देवाधिदेव महादेवा. हो जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला. पाहुणी आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करो शंभो देवा देवाधिदेव महादेवा. आरती करो शंभो देवा देवाधिदेव महादेवा. हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला. पाहुणी आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा.
आरती करू शंभू देवा देवादी देवा महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देवा महादेवा हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोल्या भक्तीने भोल्या मनाने जाऊ शरणाला शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोल्या भक्तीने भोल्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म झाला आरती करू शंभू देवा देवादी देवा महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देवा महादेवा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जलाजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् हरः ॐ यत्नेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानस्य नमो तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर लिंग महापुराण भगवान की हर हर